पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत दामिनी रूम मध्ये फेऱ्या मारत बसते. मोहन काका तिकडून येतात आणि विचारतात, दामिनी तू फेऱ्या का मारतेस आणि तेही एवढ्या सकाळी सकाळी? मॉर्निंग वॉक करतेस का? अगं पण तू इथं कशाला करतेस मॉर्निंग वॉक? गार्डन मध्ये जा ना, तिथे कर. त्यावर दामिनी म्हणते, मी तुम्हाला काही वेडी वाटते का, मंद वाटते का? मी मॉर्निंग वॉक त्याही अशा साडीमध्ये करेन? मी विचार करत होते अहो. त्यावर मोहन काका म्हणतात, अगं दामिनी तू बरी आहेस ना? डॉक्टरांना ते बोलवायचं का? अगो तू विचार करायला लागलीस चक्क चक्क. त्यावर दामिनी म्हणते, मस्त जोक होता, पण अहो मी खरंच विचार करत होते. मोहन काका आता सिरियस होतात आणि विचारतात, कसला विचार करत होतीस गो तू? दामिनी म्हणते, अहो ती प्रिया आपल्या घरामध्ये नोकर होती, नोकरासारखं काम करत होती. तिने प्रीतमला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर लग्न करून या घरात सून म्हणून आली. आता पारू पण या घरची नोकर आहे. ती पण आदित्यच्या सारखे पुढे 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 करत असते. आता ती पण या घरात सून म्हणून येणार की काय? बाप रे, असे झालं तर काय होईल? म्हणजे किर्लोस्करांच्या घरात नोकर जे काम करतात तिथं ते नंतर सुना म्हणून येतात. किर्लोस्करांच्या सुना म्हणजे नोकर. हे कसं वाटतं ना ऐकायला? त्यावर मोहन काका म्हणतात, हे बघ दामिनी, प्रिया नोकर नव्हती. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेव, आपल्या इथे ती काम करायला शिकायला आली होती, म्हणून तिला तू नोकर म्हणू नकोस. आणि आता तर ती या घरची सून आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वहिनीच्या लाडक्या भावाची मुलगी आहे. असा भाऊ ज्याला वहिनी देवा समान मानतात, त्याच्यासाठी कोणाचाही जीव घेऊ पण शकतात आणि वेळ पडली तर जीव देऊ पण शकतात. म्हणून जरा प्रियापासून लांब राहा, तिच्या नादी लागू नकोस. स्वतःची पायरी ओळखून राहा. त्यावर दामिनी मॅडम म्हणतात, अहो मी नाही लागणार तिच्या नादी. मोहन काका परत तिला म्हणतात, अगं तू मालकीन आहेस ना, तू सुधारली होतीस ना, मग तसंच वाग आणि तसंच राहा. त्यावर दामिनी मॅडम म्हणतात, हो मी सुधारले आहे आणि मी काही चुकीचं वागणार नाहीये आता. हे ऐकून मोहन काका रूम मधून निघून जातात. इथे दामिनी मात्र एकटीच विचार करते. ती म्हणते, मी नादी नाही लागणार, पण तिला माझ्या नादी लावणार. दामिनी असं म्हणून ती रूमच्या बाहेर निघून जाते. तोपर्यंत तिकडे गणी शाळेत निघालेला असतो. तोच तिथे आदित्य सर येतात आणि त्याला थांबवतात आणि म्हणतात, गणी शाळेत जातोयस का तू? पारू कुठे? त्यावर गणी म्हणतो, ताई घरी काहीतरी काम करत असेल, तुम्हाला ताईला भेटायचंय का? आदित्य सर म्हणतात, नाही नाही थांब, हा बॉक्स घे आणि हा बॉक्स पारूला नेऊन दे. गणी विचारतो, यात काय खाऊ आहे का? थांब मी उघडतो. पण आदित्य सर म्हणतात, अरे नाहीये, यात खाऊ नाहीये रे, मी पारूला गिफ्ट आणलंय. तू हे पारूला असंच्या असं नेऊन द्यायचं, उघडायचं नाही. आणि आता गणीला खूप वाईट वाटते की त्यात एकतर खाऊ पण नाहीये आणि गिफ्ट आहे ते पण माझ्यासाठी नाहीये. त्याचा चेहरा पार पडून जातो. ते पाहून आदित्य सर गणीला प्रॉमिस करतात की मी तुला आजच एक छानसं गिफ्ट घेऊन देईन. हे ऐकून गणी आता खूप खुश होतो आणि ते गिफ्ट पारूला देण्यासाठी घेतो. आदित्य सर आता तिथून निघून जातात. गणी आता आत घराकडे जायला निघतो. तोच तिथे दामिनी मॅडम येतात. दामिनी मॅडम म्हणतात, गणी यावेळेला तू शाळेत जातोस ना, मग तू माघारी कुठं चाललायस? काय झालंय? आणि हा हातात बॉक्स आहे तो कसला आहे, काय आहे त्यात? गणी आता विचार करतो. तो म्हणतो, हे गिफ्ट आहे, गिफ्ट. दामिनी मॅडम विचारतात, कोणी दिलं, कोणासाठी दिलं, दे इकडे बघू जरा. पण आपला गणी फार हुशार आहे. तो विचार करतो, जर आदित्य सरांनी हे गिफ्ट पारूसाठी दिले असं समजलं तर दामिनी मॅडम त्या ओढून घेतील आणि उगीच दंगा करत बसतील. म्हणून काय करायचं असा तो विचार करतो. आणि गणी खोटच सांगतो की काल लग्न झालं ना, म्हणून अहिल्या मॅडम सर्वांना गिफ्ट वाटतायत. दामिनी मॅडम म्हणतात, वहिनी गिफ्ट देत आहेत? गणी म्हणतो, हो खूप गिफ्ट आहेत, असे सगळे पसरून ठेवलेले आहेत. ज्याच्या हाताला जे लागेल ते उचलतंय. माझ्या हाताला हे लागलं, मग मी घेऊन आलो आणि हे सगळ्यांसाठी आहे, तुम्ही पण घेऊ शकता. दामिनी मॅडम मनातच म्हणतात, मग मला पण ते देतील ना, मग मी आता छानसा दागिनाच घेते. गणी आता दामिनी मॅडमला म्हणतो, दामिनी मॅडम तुम्ही पण जा, लवकर जावा नाही तर ते संपून जाईल. असे म्हणून गणी हळूच तिथून घरी निघून जातो. गणी आता घरी येतो आणि पारूला आवाज देतो. पारू घराबाहेर येते आणि विचारते, गणी शाळेत नाही गेलास तू? त्यावर गणी म्हणतो, अगं मी चाललो होतो, पण मध्येच आदित्य सर भेटले, त्यांनी मला थांबवून घेतलं आणि हे तुझ्यासाठी दिले. पारू म्हणते, काय आहे यात? गणी म्हणतो, माहित नाही, बघ ना उघडून. पारू आता गिफ्ट उघडून बघते, तोच त्याच्यामध्ये पैंजण असतं. गणी पण तो पैंजण बघतो आणि म्हणतो, सगळ्यांना दिलंय का पैंजण? सावित्री आत्यांना ते पण दिलं असेल का? पारू म्हणते, गणी तुला काय करायचंय, तो जा ना शाळेत. पण त्यावर गणी म्हणतो, नाही मी शाळेत जाणार नाही, मला गिफ्ट दिलं का, आणि उलट हे तुझं गिफ्ट मलाच तुला द्यायला लावलंय, आता तर मी जाणारच नाही. असे म्हणून गणी आता घरामध्ये जातो. तर इकडे पारू
ते पैंजण बघते ते खूप खुश झाले असते. तोच तिला त्या गिफ्ट बॉक्स मध्ये एक चिठ्ठी पण दिसते. ती आता चिठ्ठी उघडते आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं, आदित्य सरांनीच लिहिलेलं असतं, पारू, आपल्या नवीन नात्याची नवीन सुरुवात आहे. तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेस, म्हणून तुझ्यासाठी ही गिफ्ट. हे वाचून पारू खूप खुश होते. तोपर्यंत तिकडे घरी अहिल्या मॅडम फोनवर बोलत असतात. तोच तिथे दामिनी येते. दामिनी विचार करते. ती म्हणते, गणितून म्हणत होता की खूप गिफ्ट ठेवलेत, पण इकडं तर काहीच दिसत नाहीये. ती विचार करत असतानाच इकडं तिकडं बघत होते. तोच अहिल्या मॅडमचा फोन होतो आणि अहिल्या मॅडम दामिनीला विचारतात, दामिनी काय हवंय तुला? दामिनी म्हणते, वहिनी ते घरात नवीन लग्न झालंय ना, म्हणून दागिना. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, बरं झालं आठवण केलीस, थांब आत्ता मी आणते. अहिल्या मॅडम आता दागिने आणायला जातात. तोच दामिनी विचार करते की मी आता एवढा मोठा महागडा असा दागिनाच घेते. अहिल्या मॅडम आता तिथे येतात. त्यांच्या हातात 2 बॉक्स असतात आणि ते त्या दामिनीला दाखवतात आणि विचारतात, दामिनी हे बघ ना जरा उघडून, कसं वाटतंय तुला? दामिनी तर आता ते बॉक्स उघडते आणि म्हणते, या दोन्ही बॉक्स मध्ये तर बांगड्या आहेत. अहिल्या मॅडम म्हणतात, छान आहेत ना, तुला आवडल्या का? कशा वाटल्या तुला? दामिनी म्हणते, हो मला आवडल्या, खूप मस्त आहेत. हे ऐकून अहिल्या मॅडम म्हणतात, मला वाटलंच होतं तुझी चॉईस खूप छान आहे, म्हणून तुला विचारावं. तुला आवडलेत ना, मग प्रियाला पण आवडतील. दामिनी म्हणते, प्रियाला का? तिला का आवडतील? त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, अगं दामिनी असं काय करतेस तू? अगं सूनमूग बघायचंय ना, मग तिच्या हातावर काही ठेवायला नको का? म्हणून हे मी तिच्यासाठी केलं आहे. आता चल लवकर हॉलमध्ये, सगळेजण येत असतील असे म्हणून ते आता हॉलमध्ये निघून जातात. पण हे सगळं झाल्यानंतर दामिनीचा चांगलाच पोपट झालेला असतो. तिचा खूपच हिरमूड झालेला असतो आणि आता ती पण तन 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 करत खाली निघून जाते. तोपर्यंत तिकडे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. प्रीतम सर खूप खुश असतात. त्यांचा चेहरा पार खुलून गेलेला असतो. सगळे आता त्याला चिडवतात, चेष्टा मस्करी करत असतात. आदित्य सर म्हणतात, आई या दोघांचं लग्न झालंय ना, या दोघांना आपण हनीमूनला पाठवायला हवं ना, कुठं पाठवायचं ग? त्यावर दामिनी मॅडम म्हणतात, कशाला, काय गरज आहे? प्रियाच्या गावी गेला होता ना, तेव्हा झालाच असेल की हनीमून. त्यावर मोहन काका लगेच दामिनीकडे रागाने बघतात आणि विचारतात, काय आहे दामिनी, गंमत करतेस का? जोक केलास ना? मला वाटलंच होतं, आता गप्प बस. मोहन काका पुढे म्हणतात, आदित्य, अरे प्रीतमने तर आता ऑफिस जॉईन करायला पाहिजे, हनीमून वगैरे कशाला पाहिजे? आदित्य सरही म्हणतात, हो आई, खरं तर आता प्रीतमने ऑफिस जॉईन करायला हवं. त्या दिशाने केवढा मोठा गोळ घालून ठेवलाय, ते काहीतरी सॉल्व्ह करायला पाहिजे ना आपल्याला. आणि प्रीतमला म्हणतात, प्रीतम आता हे सगळं खेळ वगैरे झाले ना की तू लगेच ऑफिसला ये, तू लगेच ऑफिस जॉईन कर. आदित्य आणि मोहन मुद्दामच प्रीतम सरांची खेचत असतात. मोहन काका आणि आदित्यचे बोलणे ऐकून अहिल्या मॅडम म्हणतात, अजून पूजा व्हायचे, देवदर्शन व्हायचे, ऑफिस वगैरे काही नाही. तो 2 दिवस तरी ऑफिस जॉईन करणार नाही. मी त्याला 2 दिवस कुठेही जाऊन देणार नाही. त्यानंतर करील तो ऑफिस जॉईन. हनीमूनला वगैरे काही पाठवायचं नाही आपण. सगळेच आता प्रीतमकडे बघून हसायला लागतात. तर इकडे पारू खेळण्यासाठी पाणी तयार करत असते. तो सावित्री आता तिला म्हणतात, पारू खरं तर तू या घरची मोठी सून आहे. हे सगळं कौतुक तुझंही व्हायला हवं होतं, पण तुला ते काहीच मिळालं नाही. पण तू मात्र नाराज न होता तुझं कर्तव्य मात्र खूप छान पार पाडलंस. पारू खरं तर हे खेळ तुझे आणि आदित्य बाबांचे व्हायला हवे होते. त्यावर पारू म्हणते, सावित्री आत्या, तुम्ही माझी काळजी करतात हे बघून मला खूप भारी वाटतंय, पण मी खूप खुश आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं आदित्य सर आणि मी हे खेळ नाही खेळू शकत. माझ्या नशिबात नाही येते, मी स्वीकारले. आणि काहीही झालं ना, मी आता या घरासाठी नोकर आहे आणि नोकर बनूनच राहणार आहे. मी कधीच मालकीन नाही बनू शकणार. असे म्हणून पारूच्या डोळ्यात पाणी येते. तेवढ्यातच तिथे आदित्य सर येतात. आदित्य सर म्हणतात, अरे चला ना, तुम्ही तर काय करता, सगळेजण बाहेर जमलेत. आणि तोच त्यांचे एका भांड्यामध्ये जे कुंकवाचे पाणी ठेवलेले असते त्याच्याकडे लक्ष जाते. आदित्य सर विचारतात, हे पाणी कशासाठी केलंय? त्यावर पारू म्हणते, आदित्य सर, हे खेळण्यासाठी पाणी तयार केलंय. हे कुंकवाचं पाणी आहे आणि यात फुलं टाकली आहेत. आता याच्यामध्ये अंगठी टाकायची. मग प्रिया मॅडम आणि प्रीतम सर दोघेही पाण्यात हात घालणार आणि अंगठी शोधणार आणि ही अंगठी ज्याच्या हाताला लागणार तो जिंकणार. त्यावर आदित्य सर लगेच म्हणतात, मला खात्री आहे प्रीतमच जिंकणार. त्यावर पारू म्हणते, का बरं? प्रिया मॅडम पण जिंकू शकतात ना, त्या का नाही जिंकणार? त्यावर आदित्य सर म्हणतात, नाही, मुली जरा नाही इमोशनल असतात आणि ते प्रॅक्टिकल विचार करू शकत नाही, म्हणून प्रिया काही जिंकणार नाही, प्रीतमच जिंकणार. आता सावित्री आता म्हणतात, हो का, तुम्हाला असं वाटतंय ना? मग एक काम करू ना, मुली हुशार असतात ते दाखवण्यासाठी तुम्ही दोघं पण एकदा खेळून बघा ना, म्हणजे कळेल कोण जिंकते ते.
पण पारू म्हणते नाही नाही सावित्री त्या मी काही खेळणार नाही. पण आदित्य सर पारूला फोर्स करतात की चल ना पारू खेळूयात. आता दोघेही अंगठी त्यामध्ये टाकलेली असते पाण्यामध्ये ते शोधायला लागतात आणि त्यावेळी एक सुंदरसं गाणं लागतं. आदित्य सर पारूच्या डोळ्यात हरवून जातात आणि पारूला अंगठी सापडते. पारू म्हणते मला अंगठी सापडली. पण आदित्य सर म्हणतात नाही 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 आपण परत एकदा खेळायचं, माझं लक्ष नव्हतं. पारू विचारते मग लक्ष कुठं होतं. पण आदित्य सर काहीच बोलत नाहीत कारण त्यांचं लक्ष तर पारूकडे होतं. पुढे सावित्री आत्या म्हणतात तुमचं चालू द्या, मी जाते बाहेर. असे म्हणून सावित्री आत्या निघून जातात. आदित्य सर पारूला म्हणतात पारू आपण परत खेळूयात ना. पण त्यावर पारू म्हणते आदित्य सर तुम्ही जावा बरं आधी हात धुवून या. तोपर्यंत पारू तिथं अंगठी बाजूला काढून ठेवते आणि स्वतःकडे जे पैंजण असते ते त्याच्यात टाकते. आदित्य सर आता पाण्यामध्ये हात घालतात आणि त्यांना बरोबर पैंजण सापडतं. आदित्य सर ते आता पैंजण वर काढतात आणि म्हणतात पारू मी हे तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून आणलं होतं, मी तुला दिलं होतं, ते इथं कसं काय आलं. पारू म्हणते मला माहिती होतं आदित्य सर, मी तुम्हाला म्हंटल होतं ना मला गिफ्ट वगैरे घ्यायला काही आवडत नाही. त्यावर आदित्य सर म्हणतात पारू अगं मित्राकडून तर तू गिफ्ट घेऊ शकतेस ना. त्यावर पारू म्हणते हो घेऊ शकते, पण हे पैंजण असं द्यायचं नसतं, ते समोरच्याच्या पायात घालून द्यायचं असतं. आदित्य सर पण म्हणतात हो ठीक आहे दे तुझा पाय मी घालून देतो. पण पारू म्हणते नाही नाही आता नाही मला खूप कामं पडलेत. असे म्हणून ती तिथून पटकन निघून जाते. आदित्य सर आता विचार करतात मी कसं बरं घालू पारूला पैंजण तर मी घालणारच तिला. तर इकडे आता हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. पारू प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांना म्हणते डोळे बंद करा बरं. आणि डोळे बंद केल्यानंतर ती पाण्यामध्ये अंगठी टाकते आणि आता म्हणते उघडा बरं डोळे. आता यामध्ये अंगठी टाकलेली आहे, ती तुम्ही दोघांनी शोधून काढायची पाण्यामध्ये हात घालून आणि ज्या कोणाला अंगठी सापडेल तो जिंकला. त्यावर दामिनी लगेच म्हणते जो जिंकला त्याचाच रुबाब ना. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात तसं नसतं ग दामिनी, जो जिंकेल त्याला बक्षीस असं नसतं ग. संसार असा नसतो. संसारामध्ये एकमेकांचा आदर करायचा असतो, एकमेकांची मतं जाणून घ्यायची असतात आणि आनंदाने एकमेकांसोबत प्रवास करायचा असतो, त्याला संसार म्हणतात. संसार म्हणजे एका गाड्याची दोन चाकं, ते दोघांनी पण एक सोबत न्यायचे असतात, समांतर चालायचं असतं, एका लईमध्ये चालायचं असतं, तेव्हाच संसार सुखाचा होतो. अहिल्या मॅडमचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच फार छान वाटते आणि आपला एपिसोड हा इथेच संपतो. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.